मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या जीव यात्रा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ब्रह्मगिरी फेरी भाग 2। तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। गौतम ऋषींच्या मंदिरापासून खाली उतरताना दिसणारा हा सुंदर निसर्ग। या फेरी मार्गावर खाली सुरू असलेली भाताची लावणी। भात लावणीचे दोन प्रकार आहे, एक प्रत्यक्ष रोपण आणि दुसरे पुनर्रोपण। या ठिकाणी पुनर्रोपण हे चालू होते। मित्रांनो, जग कितीही पुढे गेले, तंत्रज्ञान कितीही सुधारले, परंतु शेतीशिवाय पर्याय नाही। मित्रांनो, जगण्यासाठी अन्नच खावं लागेल, तंत्रज्ञान नाही, तर ते देऊ शकतो फक्त बळीराजाच। Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. या फेरीच्या मार्गामध्ये एक प्राचीन तीर्थ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी नाव आहे बघा, बघू शकता तुम्ही, प्राचीन नाग तीर्थ। तर ह्या जंगलामध्ये ते तीर्थ आहे असं या ठिकाणी बघायला मिळतं। तर बघा, अतिशय नैसर्गिक परिसर हा ब्रह्मगिरी पर्वत रांगेमध्ये या ठिकाणी वसलेला आहे। सुंदर असा परिसर। मित्रांनो, या फेरीच्या मार्गातील शेवटचा टप्पा या ठिकाणी सुरू होत आहे। या टप्प्यामध्ये एक छानसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या मंदिराचं दर्शन घेऊन अगदी हा शेवटचा टप्पा मानला जातो। मित्रांनो, हे आहे गणपतबारी मंदिर, फेरी मार्गातील शेवटचा टप्पा। या ठिकाणी आपण बघू शकता, अतिशय सुंदर असं दृश्य या भागात आपल्याला बघायला मिळतं। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अगदी फेरीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहोत। मित्रांनो, हे आहे गणपतीचं मंदिर। हे अतिशय प्राचीन मंदिर म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं। मित्रांनो, जवळजवळ 25 ते 28 किलोमीटर अंतर आपलं पूर्ण झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही फेरी पूर्णत्वाकडे जात आहे। तर या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे। असं म्हणतात की या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर फेरी पूर्ण होते। तर या समाधीच्या दर्शनासाठी आपण जात आहोत। मित्रांनो, ही आहे निवृत्तीनाथ महाराजांची समाधी। या पावन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या फेरीची परिक्रमा जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला बघायला येते। तर या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गहिनीनाथ महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु होते। आपण या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपली फेरी पूर्ण झाली। अशा प्रकारे आम्ही जवळजवळ 25 ते 28 किलोमीटर लांबीची ही ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण केलेली आहे। या परिक्रमेमध्ये अतिशय सुंदर असा अनुभव तुम्हा सर्वांना या ठिकाणी आलेला आहे। अशा प्रकारे बघा, आमचे पाय जरी थकले तरी आमचं मन थकलेलं नाही। आणखी एक फेरीसुद्धा आम्ही पूर्ण करू शकतो अशा आमच्या मित्रांचं या ठिकाणी इच्छा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी फेरी झालेली आहे। या ठिकाणी आम्हाला अतिशय छान असे अनुभव या फेरीमध्ये आलेले आहे। तर बोला, कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जीव यात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।